आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत यांच्या संदर्भातील आज 5 ऑक्टोबर 2025 रोजी एक महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये पाहू शकताय की 5 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे ग्रामपंचायतमधील जे काही VLE होते त्यांच्या मानधन आणि अदा करण्याची जी काही कार्यपद्धती आहे ती आजच्या GR मध्ये 5 ऑगस्ट 2025 च्या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की 11 ऑक्टोबर 2024 रोजीचा जो काही शासन निर्णय होता त्याच्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत जे काही केंद्र चालक असतील त्यांना प्रतिमाह प्रत्येकी 10,000 रुपये देण्याचं मानधन ठरवण्यात आलेलं होतं ग्रामपंचायत स्तरावरून आणि त्यांची नेमणूक करण्याची कार्यपद्धती किंवा इतर बाबी ज्या काय असतील ती ग्राम रोजगार सेवकाप्रमाणे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। परंतु जी काही ही कालवादी आहे ही जी काही कार्यपद्धतीमुळे होणारी जी काही संदिग्धता विचारात घेऊन हा शासन निर्णय रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसारच हा पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे। हा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की 11 ऑक्टोबर 2024 हा जो काही निर्गम GR होता तो अधिक्रमित करण्यात येत आहे आणि त्यानुसार राज्यातील जे काही ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र चालक होते त्यांचं जी काही नियुक्ती व मानधन आहे ते अगोदरचा जो काही निर्णय होता तो 19 सप्टेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार नमूद केल्याप्रमाणे पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसारच करण्यात येणार आहे। तर पूर्वीचा जो नियम आहे तो काय आहे तर 19 सप्टेंबर 2024चा तो निर्णय काय सांगतो तो निर्णय सुद्धा आपण पाहत आहोत। हा निर्णय जो काही ठरवण्यात आला होता हे 11 ऑक्टोबर 2024 नुसार 10,000 रुपये मानधन द्यायचं ठरवण्यात आलेलं होतं, परंतु तो GR जे आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे। हा त्या संदर्भातील आज GR निर्गमित करून तो GR रद्द केलेला आहे। परंतु त्यांचं जी काही मानधन आहे ती पूर्वीचा जो काही GR होता तो GR 19 सप्टेंबर 2024चा ह्याच्यानुसार दिलं जाणार आहे असं सांगण्यात आलं। हा GR काय आहे नेमका हा जर पाहिलं तर आपण याच्यामध्ये सुद्धा पाहणार आहोत। ह्याच्यामधले जो काही शासन निर्णय असेल तो सेवा देण्यासाठी त्यांचं जी काही कंपनी असेल ते रेल्टेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि जी काही IT लिमिटेड आहे त्याच कंपनी अंतर्गत होतं आणि त्याच्यामध्ये ठरवून देण्यात आलेलं होतं की त्यांना त्यांची जी काही इथं पाहू शकता तसेच जे काही शासन निर्णय आहे हा निर्णयानुसार 19 सप्टेंबर 2024च्या निर्णयामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की तसेच शासन निर्णय ग्रामविकास विषयाच्यानुसारचा 19 जून 2024 मधील सर्व अटी शर्ती तरतुदी निकष प्रकल्प संयंत्र परिशिष्ट केंद्र चालक VLE यांचे मानधन तसेच इतर सर्व बाबी लागू राहतील असं 19 सप्टेंबर 2024च्या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर आपल्याला काय करावं लागेल आता तर 19 जून 2024 नुसार असणार आहे, म्हणून आपल्याला 19 जून 2024चा GR पाहावा लागेल। तर आपण तो सुद्धा GR पाहणार आहोत। इथं पाहू शकताय की हा जो GR आहे तो हा GR आहे 19 जून 2024 रोजीचा। या GR नुसार काय सांगण्यात आलेलं आहे हा GR निर्गमित आहे। ह्याच्यातले आपण महत्त्वाचाच मुद्दा पाहणार आहोत। त्याच्यामध्ये जे काही सांगण्यात आलेलं होतं तर हा GR जो आहे हा या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जे काही त्यांचं ही असेल कामाचं स्वरूप जे अनुसार जर पाहिलं त्यांचं एक मिनिट या GR मध्ये काय सांगण्यात आलं होतं की आपले सरकार सेवा केंद्र चालक जे काही ग्रामपंचायत प्रकल्प ह्याच्यामध्ये असणार आहेत त्यांच्यासाठी जर पाहिलं तर चालकांना ह्याच्यानुसार 14 जानेवारी 2021च्या रोजी शासन निर्णयानुसार 7,000 इतकं मानधन त्यांना पहिलं पूर्वी दिलं जात होतं, परंतु ह्या GR नुसार म्हणजेच आपण जो काही 19 जून 2024चा GR पाहत आहोत त्याच्यानुसार त्या मानधनामध्ये त्यांना 3,000 इतकी वाढ करण्यात येत आहे असा तो GR होता आणि त्यानुसार पूर्वीचे 7,000 आणि हे 3,000 वाढ केलेली असे मिळून केंद्र चालकांना उपस्थितीनुसार लक्षात घ्या जे काही त्यांची सेवा देण्यासाठीचं केंद्र चालकांना त्यांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात व त्यांच्या केंद्रातील उपस्थितीनुसार जास्तीत जास्त 10,000 इतकं मानधन प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिना देय राहील असं त्या GR मध्ये सांगण्यात आलं आहे। कंप्लीट फिक्स 10,000 राहील असं सांगण्यात आलेलं नाही आहे। त्यांच्या कामाच्या प्रमाणात व त्यांच्या केंद्रातील उपस्थितीनुसार जास्तीत जास्त 10,000 इतकं मानधन त्यांना 19 जून 2024च्या GR नुसार देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि या GR नुसारच त्यांना आता मानधन दिलं जाणार आहे। तोच GR त्या संदर्भातीलच GR इथं निर्गमित करण्यात आलेला आहे। आजचा जो GR आहे तो सांगतोय जे काही त्यांची नियुक्ती व मानधन अदायगी आहे ती 19 जून जी काही आहे ती त्यांची 19 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे पूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार निर्गमित करण्यात येणार आहे। म्हणजेच त्यांना आता
जे काही आपण 24 जूनचा GR पाहिलेला आहे त्यानुसारच त्यांचं मानधन हे आता इतकं असणार आहे, 10,000 रुपये जास्तीत जास्त इतकं. अशा पद्धतीचा एक हा GR होता, तो आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे येणारे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. धन्यवाद.